श्री संकेत वडके यांना विनंती करतो की त्यांचे स्वागत करायचं आहे. सूरज स्वतःचं पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतो सूरज. परांजपें कडून मारा करण्याचा मात्र स्ट्राईकला येतो अंकित आणि नॉन स्ट्राईकला पिंटू. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. स्वतःचं पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय सूरज. पहिला चेंडू टाकणार आहे या सामन्याचा. तो मारा करणार आहे अंकितला. चला पंचांनी सामना चालू करायचा आहे. फुल टॉस चेंडू आहे. पहिला चेंडू फुल टॉस. पहिल्या चेंडूवर सीमा पार करतोय. षटकार मारतोय 6 धावेने स्वतःचा आणि संघाचं खातं देखील खोलतोय तो. यानंतरचा होणारा सामना अंकित शिरगाव विरुद्ध निखिल शिंदे मित्रमंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी स्टेजवर यायचंय. धाव संख्या झाली ती 6. पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय तो मात्र अंकित. आता मात्र स्क्वेअर चेंडू आहे. आव्हान धाव मिळते. आव्हान धावने धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 7. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटक सुरुवातीला धाव संख्या आहे ती 7. समाजसेवक श्री प्रतीक जगताप हे सुद्धा मंचावर उपस्थित आहे. मी प्रमोद दादा यांना विनंती करतो की त्यांचे स्वागत करायचं आहे. सुंदर चेंडू आहे. पुन्हा आता फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्र चेंडू बोलतोय मात्र मिसफिल्ड होते आणि 4 धाव मिळत आहेत. डोक्यावरून चेंडू सीमा पार होतो क्षेत्ररक्षकाच्या. ऐसा अंदाज मात्र चुकतो तो फिल्डिंग करताना क्षेत्ररक्षकाचा. धाव संख्या झाली ती 11. यानंतरचा होणारा सामना दुसऱ्या फेरीचा असेल. शिरगाव विरुद्ध निखिल शिंदे मित्रमंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी नाणेफेकीसाठी स्टेजवर यायचंय. स्क्वेअर चेंडू आहे. अप्पड पप्पडचा मारा तो मात्र मारा फसतो आणि स्क्वेअर चेंडू आहे तो मात्र सूरजचा. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 12. सुंदर फटका आहे. आता मध्ये चेंडू सीमा पार होतोय. षटकार मारतोय. मातोश्री सेवा ट्रस्ट मुंबईचे मान्यवर आज इथं आपल्या वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. मी शहर उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांना विनंती करतो की त्यांचं हेतूची स्वागत करायचं आहे. धाव संख्या झाली ती 18. 2 षटकार 1 चौकार 2 वाईड. अंकित मात्र वैदिक 14 धावनं खेळत होतो. अंकित 2 चौकार आणि 1 षटकार. सुंदर फटका आहे. शतक चेंडूवर ते दरम्यान 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावने धाव संख्येत मात्र वाढ होते. धाव संख्या होती ती 19. पहिले षटक चालू आहे ती धाव संख्या झाली ती 19. सुंदर फलंदाजी करतायत. हाणामारी करतायत ते मात्र दोघं फलंदाज अंकित आणि पिंटू. सुंदर चेंडू आहे. तितका सुंदर खेळून देखील करतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातो. 1 धाव धावून पूर्ण होते. एका धावाने धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 20. पुन्हा एकदा सूरज आपल्या बॉलिंग मार्फत तयार होतोय. पंतांच्या डाव्या बाजूनी राईट आर्म ओव्हर द विकेट. मारा करण्याचा मात्र आता पिंटूला. माफ करा अंकितला. आता मध्ये बॅटची करा ते परंतु 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावाने धाव संख्येत मात्र वाढ होते. धाव संख्या होती ती 21. पहिलं षटक देखील संपतंय.
पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 21. वृक्षारोपण प्रेमी व समाजसेवक श्री विनेश तांबडे यांना चंद्रास नगरकर यांना विनंती करतो की त्यांचे स्वागत करायचं आहे. ह्यानंतर होणारा सामना येतो निखिल शिंदे मित्रमंडळ महाड विरुद्ध शिरगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉससाठी निमंत्रित कसे द्यायचंय. यानंतर होणारा सामना येतो निखिल शिंदे मित्रमंडळ महाड विरुद्ध शिरगाव. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. चला सामना धडपड चालू करायचा आहे. पंतांना विनंती आहे कुठल्या प्रकारचा अतिरिक्त वेळ देऊ नका. अजून आपल्याला दुसऱ्या फेरीचे सामने देखील खेळवायचे आहेत. रिव्हर्न करून स्वतःचं पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो आर्यन. आता मात्र स्ट्राईकला येतो अंकित. आर्यन राईट आर्म राऊंड विकेटचा मारा असणारे तो मात्र सलामीदार फलंदाज अंकित. सुंदर चेंडू आहे, जितका समाचार देखील सुंदर घेतोय तो मात्र अंकित आणि 6 धावा मिळतात. 6 धावाने धावसंख्येमध्ये झपकन वाढ होते. धावसंख्या होती ती 28. 27 माफ करा 27. धावसंख्या झाली ती 27. बॉल द्यायचा आहे. दुसरा वेळेला नंतर दुसरा सामना येतो अनिकेत समर्थ विरुद्ध करंज गोल. दोन्ही संघांनी पण तयार राहायचंय. आता मात्र सुंदर यशिरेशन करतोय. पंचांगडा काहीशी दाद मागतोय. निर्धार सांगतो ती मात्र आर्यनची. दरम्यान ह्यानंतर होणारे दुसऱ्या फेरीचे सामने 3 षटकांचे राहतील, याची नोंद घ्यायची. 3 षटकांचे सामने होतील दुसऱ्या फेरीतले. आर्यन पुन्हा बॉलिंग मार्फत तयार होते. सुंदर यशिरेशन करत होता तो मात्र यष्टीरक्षक. सुंदर यशिरेशन केले तो विकी. आता मात्र आर्यन पुन्हा आपला बॉलिंग मार्फत तयार होतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करणारे तो मात्र अंकित. सुंदर चेंडू सुंदर पद्धतीने खेळून दिले जातोय. चेंडू गॅप मध्ये जातोय. दरम्यान एक धाव जाऊन पूर्ण होते. दुसरे प्रयत्न होते, मिसफिल्ड होते. आता पुरेपूर फायदा घेतात. 2 धावा धावून काढतायत ते अंकित आणि पिंटू. धावसंख्या झाली ती 29. बिनबाद 29. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या ती बिनबाद 29. सुंदर फलंदाजी करतात ते मात्र आता सुंदर फटका मारतोय चेंडू. श्रीलक पंतांच्या काय झालं काय अरविंद दरम्यान विकेट जाते. झेलबाद होते तो अंकित.
अंकित बाद होणारा फलंदाज अंकित वैयक्तिक 26 धावांवर आउट होतोय. आपल्या संघासाठी चांगल्या धावा जमवताना दिसत होतो अंकित. आता मात्र बाद झालाय. निराश होऊन हताश होऊन आपल्या तंबूत परततोय. शिरगाव संघ कर्णधार आणि निखिल शिंदे संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. नवीन आला फलंदाज स्वप्नील. सुंदर फटका मारतोय. पुन्हा एकदा माझा चेंडू सीमा पार होतोय. षटकार मारतोय. 6 धावेने पंच खुणा करतायत ते 6 धावेच्या. धावसंख्या झाली ती 35. अजूनही दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाच्या मध्यानं धावसंख्या आहे ती मात्र 1 गडी बाद 35. आता माझा सुंदर चेंडू तिकडे सुंदरपणे खेळून करतोय. स्क्वेअरकडे पद्धतीचा फटका मारतोय. शेतात चेंडू वेळीसतोवर 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या झाली ती 36. दरम्यान षटक देखील संपतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या झाली ती 36. 1 गडी बाद 36. स्वतःचा पहिलं आणि संघाचा षटक घेऊन येतो विकी. मारा करणार तो मात्र आता स्वप्नीलला. पण पारंसपेनकडून मारा करणार तो विकी. सुंदर चेंडू आहे. सोळपतीचा मारा करतोय. 1 धाव चोरून करण्याचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र इथं अपील मागे जायचं पंचांकडं. परंतु 1 धाव मिळते. एका धावने धावसंख्येत मात्र वाढ होते. धावसंख्या झाली ती 37. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस धावसंख्या ती मात्र 37. एक गडी बाद 37 धावसंख्या ती मात्र आता तो सुंदर फटका मारतोय. बॅटची कडा ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल होतोय. आता मात्र सलामी फलंदाज पिंटू मात्र बाद होतोय आणि तंबूत परततोय. दुसरा हादरा बसतोय तो. पनळकर संघाला. धावसंख्या झाली 2 गडी बाद 37. पुन्हा एकदा मध्ये क्षेत्रक्षमतेत बदल केला जातोय. एक डावखुरा फलंदाज निखिल. स्ट्राईकला येतो निखिल. नॉन स्ट्राईकला येतो स्वप्नील. विकी पुन्हा आता बॉलिंग मार्फत तयार होतोय.
पंतच्या डाव्या बाजूने मारा करणारे राईट आर्म ओव्हर दी विकेट. मारा करण्याचा मात्र डावखोरा फलंदाज निखिलला. आखूट दाबाचा चेंडू आहे, उंचावरून मारचा प्रयत्न जातो, निखिलचा प्रयत्न फसतोय. दरम्यान निर्धाव चेंडू जातो तो मात्र विकीचा. धाव संख्या आहे त्यासाठी 37. पुन्हा एकदा आखोडपडा चेंडू उंचावर माझा प्रयत्न फसतोय. दरम्यान धावचीची संधी मात्र हुकते. एक ओव्हर स्वरूपात रन मिळते ती मात्र अशा 2 धावा मिळत आहेत त्या. धाव संख्या झाली ती 39. विकी पुन्हा एकदा मारा करतो मात्र निखिलला. आता मात्र पुरेपूर फायदा घेता दिसत आहे. मात्र मिस फटका होतोय, शेतर चेंडू खाली येतोय आणि झेल मात्र सुटतोय. दरम्यान 2 धावा धावून तर पूर्ण करतात ते निखिल आणि स्वप्नील. दरम्यान धाव संख्या झाली ती 41. 1 बाउन्स, 1 शॉट. एकच धाव आहे, 1 शॉट आहे. धाव संख्या ती 40. एक शॉर्ट रन असल्याने 2 धावांच्या ऐवजी एकच धाव मिळते ती पनळगर संघाला. दरम्यान पुन्हा एकदा विकी परस्परेकडून मारा करतो मात्र निखिलला. डावखुरा फलंदाज निखिल. पुन्हा एकदा चेंडू पाय आदळत होतोय. दरम्यान एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 41. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या झाली ती 41. शेवटचा आणि अंतिम षटक टाकते ते दाबे करून कोण बघूया. चला पंचांना विनंती, आपण जास्त वेळ देऊ नका कारण का अजून दुसऱ्या फेरीचे आपले सामने खेळवायचे. निखिल शिंदे मित्रमंडळ महाड विरुद्ध शिरगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण निबंधित लक्षात यायचं, नाणेफेक करायचे आणि त्यानंतर होणारा सामना आहे तो अनिकेत समर्थ महाड विरुद्ध करंजकोल. दुसऱ्या फेरीचे सामने चालू होतील आणि ते सगळे सामने 3 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची सर्व कर्णधारांनी. शिरगाव संघ कर्णधार आणि निखिल शिंदे मित्रमंडळ कर्णधार दोन्ही कर्णधारांनी माईकशी संपर्क साधत आहे. नाणेफेक करून घ्यायचे. चला मैदानात जाऊया. चौथा आणि अंतिम षटक घेऊन कोण येते बघूया. गोलंदाज आर्यन. रिव्हर करून मारा करण्याचा मात्र डावखुरा फलंदाज निखिलला. सुंदर चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे, स्लोवर पद्धतीचा मारा करतो मात्र आर्यन. आता धाव संख्या आहे त्या स्थितीत स्थिरावलेली आहे 41. आता मध्ये सुंदर फटका मारतोय, फाईन लेग क्षेत्रात चेंडू होतोय, एक धाव धावून पूर्ण होतोय, दुसरा प्रयत्न देखील होतोय. दरम्यान 2 धावा यशस्वी धावून पूर्ण करतात ते निखिल आणि स्वप्नील. 2 धावने धाव संख्येत मात्र वाढते. धाव संख्या होती 43. शेवटचं आणि अंतिम षटक चालू आहे पहिल्या सत्रातलं. पुनर्गणने आतापर्यंत फलंदाजी करताना धाव संख्या जमली होती 43. शेवटचे काही चेंडू टाकायचे बाकी असताना धाव संख्या ती मात्र 43. ह्या सामन्यानंतर लगेच आपण दुसऱ्या फेरीतले सामने चालू करणार आहे. आता माझा सुंदर फटका मारतोय, खराब चेंडूचा समाचार घेतोय आणि चेंडू सीमा पार करतोय. षटकार, 6 धावा.
धावसंख्या झाली ती 49. 2 गड्यांच्या मोबदल्यात पन्हाळगड संघाची. निखिल 6 धावा मारल्यानंतर निखिलनी. आर्यन पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार होतोय. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये, चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. धावसंख्या झाली ती 55. शिरगाव संघ कर्णधार निखिल शिंदे कर्णधार व्यासपीठावर आलेले आहेत. कृपया आपण उपस्थित व्हावे नाणेफेकीसाठी लवकरात लवकर. शिरगाव संघ कर्णधार आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. निखिल शिंदे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारून निखिल आता मात्र आपली फलंदाजी चुरूक दाखवताना दिसत आहे मैदानात. धावसंख्या झाली ती 55. पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक आता मात्र करतो तो निखिल. 6 धावा, षटकार. 6 धावाने धावसंख्येत मात्र वाढ होते. धावसंख्या ती 61. सलग या तिसऱ्या सामन्यामध्ये धावसंख्या 50 पार करून 61 धावसंख्या झाली ती पन्हाळगड या संघाची. 2 गड्यांच्या मोबदल्यात सुंदर गोलंदाजी फलंदाजी करतो तो मात्र निखिल. सुरुवातीला तेव्हा काही तात्पडत खेळ होता, पण तो आता मात्र पूर्ण प्रहार करतो तो गोलंदाजीवर आर्यनच्या. बॅक टू बॅक 3 षटकार मारतोय तो निखिल. पुन्हा एकदा आता मात्र मिस टाइम फटका होतोय. शेतात चेंडू खालीचा प्रयत्न करतोय आणि झेल मात्र सुटतोय. चेंडू सीमा पार होतोय आणि चौकार भेटतोय. दरम्यान 4 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या झाली ती 65. 66 विन आहे ते दाभेकर कोण संघाला. 66 विन. तर आता कुठलाही वेळ न घेता पन्हाळगड संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. ह्यानंतर हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना चालू आहे तो पन्हाळगड आणि दाभेकर कोण या 2 संघांमध्ये. ह्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने चालू होतील. त्यातील पहिला सामना चालू होणार आहे तो निखिल शिंदे मित्रमंडळ महाड विरुद्ध शिरगाव या 2 संघांमध्ये. माझ्यामध्ये निखिल मित्रमंडळाचं कर्णधार इथे आलेला आहे. चला लवकरात लवकर पन्हाळगड संघाला विनंती, आपण सामना चालू करायचा आहे, क्षेत्ररक्षण लावायचं आहे. दरम्यान माननीय आदरणीय आणि या स्पर्धेचे जनक श्री चेतनदादा उतेकर यांच्या सौजन्याने मनसे क्रीडा महोत्सव अंतर्गत मनसे चषक 2022 या स्पर्धेतील आज पहिल्या दिवसातील 6वा सामना चालू आहे तो दाभेकर कोण विरुद्ध पन्हाळगड. पन्हाळगडने प्रथम फलंदाजी करताना 65 धावा जमवल्या आणि 66 धावांचं आव्हान दिले ते दाभेकर कोण संघाला. शिरगाव संघाचे कर्णधार व्यासपीठावर आलेले आहेत. आता पुढील सामन्याची नाणेफेक. मी समाजसेवक अक्षय भोसले यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सामन्याची नाणेफेक करायचे. दरम्यान या स्पर्धेसाठी पहिलं बक्षीस आहे ते रुपये 50,000. एक आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आहे ते रुपये 25,000. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आहे ते रुपये 10,000 आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आहे ते रुपये 10,000. तसेच मॅन ऑफ द सिरीजचा देखील किताब इथं आहे. आपले सर्वांचे लाडके आदरणीय माननीय सन्माननीय श्री चेतनदादा उतेकर यांच्या उपस्थितीत चालू असलेले सामने. या स्पर्धेचे जनक मंडळाचे चेतनदादा उतेकर, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनसेचे चेतनदादा उतेकर. चला कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नये. पन्हाळगड संघ पटकन क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपल्या दुसऱ्या फेरीचे सामने खेळायचे. आता जवळजवळ रात्रीचे 1 वाजलेले आहे. चला पटकन सामने चालू करायचे. गोलंदाजी नाग लावायचे पन्हाळगड संघ. गोलंदाज कोण आहे पन्हाळगड? दाभेकर कोण?
दाबे कोणती सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. स्ट्राईकला तो सूरज, नॉन स्ट्राईकला तो विकी. गोलंदाजी ना कळवायचे. आपण या स्पर्धा संपूर्ण स्पर्धा या आपण युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत. यानंतर होणारा सामना शिरगाव वर्सेस निखिल शिंदे मित्रमंडळ. शिरगाव संघाने नाणेफेक जिंकली आहे. शिरगाव संघाने लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. चला गोलंदाजी ना कळवायचे. आपला 12 खेळ पाठवायचा आहे. पिंटू परान स्पेनिंग कडून मारा करणारे पिंटू. 10 ते 15 पावला रणपत पिंटू. राईट आमोर द विकेट. मारा करणार तो मात्र सुंदर चेंडू आहे. नेता जोडी सांगता होते ते मात्र पिंटू. सातशे धावांचं आव्हान घेऊन उतरली सलामी जोडी. स्क्वेअर पंत नो घोषित करतायत. दरम्यान एक धाव धावून आणि एक नोची असे 2 धावा मिळत आहेत. 22 आणि फ्री चेंडू आहे. पुढचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे, याची नोंद घ्यायची. दरम्यान संघाचं खातं देखील धावसंख्येचं खोललं देते 2 या धावसंख्येने. पिंटू पुन्हा एकदा बॉलिंग मारून तयार होतोय. परंतु मारा करणार तो मात्र आता विकीला. सलामीचा फलंदाज विकी. 66 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली सलामीची जोडी सूरज आणि विकी. सुंदर फटका मारतोय. लॉंगॉन क्षेत्र चेंडू होतोय. क्षेत्र चेंडू करतोय. दरम्यान एक धाव धावून पूर्ण केली होती ती सूरज आणि विकीची. एका धावसंख्येत मात्र वाढ होते. धावसंख्या होती 3. फ्रीटचा चेंडू होता मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाही तो मात्र विकीला. आता मात्र स्ट्राईकला येतो सूरज. सामना करणार तो विकी पिंटूच्या गोलंदाजीचा. आता मात्र बॅटची कडा ते पिच टाइम फटका होतो. यष्टीचे चेंडू खाली येतोय आणि पहिला हादरा बसतो दाबेकर कोण सांगाला सूरजच्या स्वरूपात. पोलादपूरचे माननीय श्री सिद्धेश शेठ यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी चेतनदादा उतेकर यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचं आहे. निश्चितच येथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचे मात्र अगदी स्वागत उत्कृष्ट प्रकारे केले जाते ते चेतनदादा मित्र मंडळ, चेतनदादा उतेकर मित्र मंडळाकडून. दरम्यान सामना चालू होतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. नाव काय? अक्षय. अक्षय मात्र सामना करतो पिंटूच्या गोलंदाजीचा. सुंदर चेंडू आहे. खेळपट्टीवर घालतो. यशचे चेंडूवर येतोय. दरम्यान निर्धार चेंडू सांगतात तिथे मात्र पिंटूची. दरम्यान धावसंख्या कुठला बदल नाहीये. धावसंख्या आहे तसे 3. एक गडी बाद 3. पहिला हादराबाद तो सूरजच्या स्वरूपात. दाबेकर कोंडला. आहा हा 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 सुंदर फटका आहे. क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली यायच्या. चेंडू सीमा पार होतोय. षटकार. 6 धावा मिळतात त्या मात्र अक्षयला आणि दाबेकर कोंडला. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती 9. एक गडी बाद 9. जिंकण्यासाठी 700 धावांचा आव्हान 4 षटकांमध्ये दाबेकर कोण सांगाला. तर प्रत्युत्तरात पहिल्या षटकाच्या मध्याने धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 9. दरम्यान पिंटू पुन्हा एकदा मौलीबाबत तयार होतोय. मारा करणार आहे तो अक्षयला. पुढून माझा प्रयत्न आहे. पुन्हा त्या बॅटची कडा होते परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. दरम्यान एक धाव धावून तर पूर्ण होते. दरम्यान षटक देखील संपतोय. एक षटका पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 10. जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान द्या. प्रत्युत्तरात पहिल्या षटकामागे धावा जमवल्यात त्या दाबेकर संघाने 1 गडीच्या मोबदल्यात 10. आता 18 चेंडू टाकायचे बाकी आहेत आणि आवश्यक धावा आहेत त्या 56. 18 चेंडू आणि 56 धावा.
बॉलर नेम स्वतःचा पहिल्या संघाचा दुसरे षटक घेऊन येते. रिव्हलिंग करून मारा करणार तो. आता माझा सुंदर फटका मारतोय. स्टॉक स्लिपचा फटका मारतोय आणि 6 धावा वसूल करतोय तो अक्षय. धाव संख्या झाली ती 16. यानंतरचा दुसऱ्या फेरीचा सामना आहे शिरगाव वर्सेस निखिल शिंदे मित्रमंडळ. त्यानंतर अनिकेत समर्थ वर्सेस करण स्कोल हा सामना होणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा नो चेंडू आहे. पुढचा चेंडू फील्डचा असणार आहे. 1 धावचा मिळते. एका धावने धाव संख्येमध्ये वाढ होते. लक्षात ठेवा एका षटकामागे 2-2 नो चेंडू टाकले गेले तर तो गोलंदाज स्पर्धेतून बॅन केला जाईल. दरम्यान पुढचा चेंडू फील्डचा आहे. दरम्यान 1 धाव धावून मिळते. फाईनल क्षेत्रात चेंडू जातोय. बॅटची कडा घेतोय आणि धाव संख्या झाली ती 18. बॉलर आवाज कळत नाही. दरम्यान आता विक्की सामना करतो मात्र गोलंदाजाचा सुंदर चेंडू टाकला. सुंदर खेळून देखील काढतोय. 1 धाव धावून पूर्ण होते. एका धाव संख्येत वाढते. धाव संख्या होती ती 19. एक गडी बाद 19. विशाल तुषार सुंदर चेंडू आहे. दरम्यान बॅटची कडून घडण करते चेंडू. 1 धाव रोखू शकत नाही. एका धावने धाव संख्येमध्ये वाढते. धाव संख्या होती ती 20. सुशांत धाव संख्या झाली ती 20. सुशांत आपल्या नावाप्रमाणे मात्र शांत ठेवतो तो मात्र फलंदाजांना. सुंदर चेंडू आहे. निर्धार चेंडू मागचा जातो तो मात्र सुशांतचा. दुसरा षटक चालू आहे. धाव संख्या आहे ती 20. जिंकण्यासाठी 700 धावांचं आव्हान आहे ते मात्र दाबेकर कोण सांगाला. सलामीला आलेला विक्की अजूनही मैदानात आहे आणि त्या जोडीला नॉन स्ट्राईकला येतो मात्र अक्षय. सुंदर फटका आहे. स्टेटचा फटका आहे. 1 बाउंड चेंडू सीमा पार. चौकार. धाव संख्या झाली ती 24. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धाव संख्या झाली ती 24. 1 गड जमा बदल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे 12 चेंडू आणि आवश्यक धावा आहेत त्या 32. आपलं आवश्यक धावा आहेत त्या 42. 12 चेंडू आणि 42 धावा. तो बरोबर त्या मॅचले पिंटू आहे. पिंटू सुंदर गोलंदाज करतो पिंटू. दरम्यान 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावने धाव संख्येत मात्र वाढ होते. धाव संख्या होती ती 25. 11 चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे ती दाबेकर करून संघाला. 11 चेंडू आणि 41 धावा. पिंटू पुन्हा एकदा परंतु मारा करणार तो मात्र विकीला. सुंदर चेंडू आहे. ब्लॉकरचा मारा करतो मात्र पिंटू. दरम्यान निर्धार चेंडू जातो तो पिंटूचा. 10 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे ती दाबेकर कोण संघाला. 10 चेंडू 41 धावा हा सामना जिंकण्यासाठी.
सुंदर चेंडू, अतिशय वेगवान प्रकारचा चेंडू लागतो तो मात्र पिंटू. दरम्यान निर्धार चेंडू जातो तो पिंटू याचा. 9 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे ती मात्र दाभेकर कोण संघाला. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. दुसरा हादरा बसतोय तो मात्र विक्कीच्या स्वरूपात दाभेकर कोण संघाला. शिरगाव जिंकले, शिरगाव जिंकले, शिरगाव जिंकले. ते काय फिल्डिंग आहे, बॅटिंग घेते. करंज कोण शिरगाव. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतला पहिला 3 षटकांचा होणारा सामना आहे तो निखिल शिंदे मित्रमंडळ महाड विरुद्ध शिरगाव. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना चालू होणार आहे तो ह्यानंतर त्या सामन्यानंतर. दरम्यान एकदा धावून पूर्ण होते. एका धावने धावसंख्या मात्र वाढ होते. धावसंख्या झाली ती 26. आता मला दाभेकर संघाला जिंकण्यासाठी आवश्यक धावा आहेत त्या 40. सुंदर चेंडू आहे, एकदा सुंदर खेळून देखील काढतोय. बॅटची काढा जाते, डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडू जातो. एक धाव धावून पूर्ण होते. एका धावने धावसंख्येत मात्र वाढ होते. धावसंख्या झाली ती 27. चला शेवटचा आणि अंतिम षटक टाकायचं आहे. धावसंख्या आवश्यक आहे ती दाभेकर संघाला जिंकण्यासाठी 39. 6 चेंडू आणि 39. गोलंदाजाचं नाव कळवायचंय. स्वप्नील. शेवटचा अंतिम आणि निर्णय षटक घेऊन येतो तो स्वप्नील. रिव्हर करून मारा करणार तो मात्र अक्षयला. सुंदर चेंडू आहे, पुढून माझा प्रयत्न होता अक्षयचा. मिनी हेलिकॉप्टर फिरतोय परंतु निर्धार चेंडू जातो मात्र स्वप्नीलचा. 5 चेंडू 39 धावांची आवश्यकता ती मात्र दाभेकर कोण सांगाला. 5 चेंडू आणि 39 धावा. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे तो निखिल शिंदे मित्रमंडळ महाड विरुद्ध शिरगाव. सुंदर चेंडू आहे, बॅट्समनला काही समजत नाही तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण होते. एका धावने धावसंख्येत मात्र वाढ होते. धावसंख्या होती ती 28. शेवटचे काय चेंडू टाकायचे बाकी असताना धावसंख्या आहे ती 28. शेवटचा अंतिम निर्णय षटक आहे ते मात्र स्वप्नीलचं. काहीसा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. स्लिपच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षण आणला जातोय. सुंदर फटका मारतोय. धावसंख्या झाली ती 30. आता मला सुंदर फटका मारतोय. डीप मिड क्षेत्रात चेंडू होतोय. क्षेत्र चेंडू येतोय त्या डोक्यावरून चेंडू सीमा पार होतोय आणि चौकार भेटतोय. धावसंख्या झाली ती 34. यानंतर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना चालू होतो तो
होणार आहे तो निखिल शिंदे मित्रमंडळ महाड विरुद्ध शिरगाव. शिरगावने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजासाठी आमंत्रित केले ते निखिल शिंदे मित्रमंडळ महाड या संघाला. सुंदर चेंडू आहे पुन्हा एकदा. आता मात्र काय पंचांकडे अपील मागले जात आहे परंतु दात फेटाळले जाते आणि एक धाव मिळते ती दाबेगा कोण संघाला. धाव संघा झाली ती 35. आता काहीशी औपचारिकता राहिले बाकी राहिली या सामन्यामध्ये. संपूर्ण सामना पन्हाळघर संघाच्या बाजूने झुकलेला आहे. शेवटचा चेंडू टाकायचा बाकी असेल तो पन्हाळघर संघाकडून. सुंदर चेंडू आहे तितक्या सुंदर ताकदीने खेळून काढतोय दीप. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय. क्षेत्राचा चेंडू येतोय दरम्यान आणि पूर्णपणे सामना विजय होतो तो पन्हाळघर संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे आभार. चला यानंतरचा दुसरा विधा पहिला सामना हाय व्होल्टेज ड्रामा चालू होणार आहे तो मात्र निखिल शिंदे मित्रमंडळ महाड विरुद्ध शिरगाव. शिरगाव संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजासाठी आमंत्रित केले ते निखिल शिंदे मित्रमंडळ महाड या संघाला. चला शिरगाव संघाला विनंती आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचं आहे. कुठल्या प्रकारचा वेळ घ्यायचा नाही आहे. आणि ह्या चालू सामन्यानंतर होणारा सामना येतो अनिकेत समर्थ महाड विरुद्ध करण स्कोल. ये बोले थांबे थांबे